यावर्षी वळी पावसानं पूर्णतः मारलेली दडी, मान्सूननं दिलेली ओढ, यातच करण्यात आलेली पाणी उपसा बंदी, पाण्याअभावी ती पिकं करपण्याची शक्यता, पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता, डिझेल टंचाई, खतांची टंचाई, नियमांच्या कात्रीत कर्जमाफी, उत्पादन खर्चात मोठी वाढ, मात्र शेतीमालाला हमीभाव नाही, अशा अभूतपूर्व संकटकालीन परिस्थितीत शिरोळ तालुक्यातील शेतकरी वर्ग चोहोबाजूंनी घेरला गेला. एकीकडे निसर्ग कोपलाय तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणांचा मनस्ताप शेतकऱ्यांना सोसावा लागतोय. शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा आदी नद्या पारमाही तुडुंब भरून वाहतात. यामुळे येथील शेती सुजलाम सुफलाम बनली आहे. परिणामी शिरोळ तालुका सधन तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र यावर्षी वळी पावसानं पूर्णतः दडी मारली. जूनचा 15 संपला तरी मान्सूनचा एक थेंब नाही. यामुळे शिरोळ तालुक्यात शेतशिवार पेरणीसाठी तयार असूनही पाऊस पाण्याअभावी आडसाली ऊस लागण, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग, भात आदी खरीप पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी थांबवली आहे. सध्या परिस्थितीत आणखीन 4-5 दिवस पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय. धरणामधील खालवलेल्या पाणीसाठ्यामुळे शिरोळ तालुक्यात पाणी उपसा बंदी करण्यात आली आहे. यामुळे ऐन वाढीच्या वेळी पिकांना पाणी न मिळाल्यामुळे पीक वाढीवर मोठा परिणाम होणार आहे. तसेच ऊस, भाजीपाला, टोमॅटो आदी पिकं डोळ्यादेखत करपू लागलेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. मग शेतकरी व्यथित आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या मोबाईलवरील ऑनलाईन ॲपवरून खत बुकिंग पद्धत तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरते. यातच सर्व्हर डाऊन जाचक प्रणालीविरोधात जिल्ह्यात खत विक्रेते संघटनांनी कृषी केंद्र बंद ठेवली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक वेळी खतं, बियाणं, फवारणीसाठी औषधं मिळणं झाली आहेत. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप आहे. महाराष्ट्र शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंमलात आणली आहे. मात्र यातील जाचकाटे निकषामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. यामुळे ही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली. अखाती युद्धामुळे नुकतंच पेट्रोल डिझेलची मोठी दरवाढ झाली आहे. दरवाढ होऊनही डिझेल टंचाई आहे. यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. खतांची दरवाढ, इंधनाची दरवाढ यामुळे शेतकऱ्यांचा पीक उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र या खर्चानुसार शेतीमालाला योग्य किफायतशीर भाव मिळेना झाला आहे. या सर्व बिकट परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग चोहोबाजूंनी आर्थिक कोंडीत सापडला आहे. मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद.